नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी, ती म्हणजे आवळा कॅन्डी। ही रेसिपी टेस्टी तर आहेच, पण आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। चला तर मग वळूया आपल्या आवळा कॅन्डीच्या रेसिपीकडे। आवळे आता इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। चांगले मोठे मोठे आवळे आहेत हे, अर्धा किलो आहेत आवळे हे। आता हे आवळे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे। मी आता चांगले स्वच्छ धुवून घेते हे आवळे। आता हे आवळ्यात आपले धुवून झालेले आहेत। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया आवळ्यांना। आता हे धुवून झालेले आवळे जे आहेत ते आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहेत। आता आपले आवळे चांगले शिजलेले आहेत। आता आपण काढून घेऊया याच्यातून। आता हे शिजलेले आवळे जे आहेत आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि हे असेच आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांसाठी थंड व्हायला ठेवायचे। हे थंड झाले की आपल्या मनाने हे असे उकलतात। ह्याच्या शिरा आहेत, ह्या शिरा आपल्या मनाने ह्या ओपन होतात, म्हणून ह्याला हे असंच ठेवायचं आहे थोडं एक 10 ते 15 मिनिटांसाठी। आपल्या मनाने हे उकलते। हे बघा, आता आपले आवळे कसे आपल्या मनाने थंड झाल्यावर हे असे फुटलेले आहेत, हे असे आपल्या मनाने उकललेत। हे बघा, आपल्या मनाने हे उकललेले आहेत। तर हे असेच आपल्याला आता हे अशा ह्या सगळ्या पाकळ्या याच्या मोकळ्या करून घ्यायच्यात। कॅन्डीजसाठी आपल्याला जसं आपण करतो तसं हे कॅन्डीज बनवून घ्यायच्या त्याच्या। हे बघा, ह्या अशा आपण सोलून घेणार आहोत। तर ह्या सगळ्या आता आपण अशा सोलून घेऊया। हा बघा, आणि असा आवळा असं साधारण असं नॉर्मल जरी आता तुम्ही असं प्रेस केलात ना, हे आपल्या मनाने ह्या अशा पाकळ्या सुटतात। तुम्हाला जास्त प्रेशर द्यायची ही गरज नाहीये। आपल्या मनाने ह्या पाकळ्या आपल्या बाजूला होतात, वेगवेगळ्या होतात। जसं असा दाबायचंय आणि हे बघा, हे वेगवेगळ्या होतात तसं। आता ह्या अशाच आपण ह्या सगळ्या पाकळ्या करून घेणार आहोत। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं, त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती पण वाढवण्यास मदत करतं आपल्याला। तसंच आपली स्किन, केस वगैरे यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं असतं। आवळ्याच्या आपल्या ह्याच्या फोडी आहेत त्या वेगवेगळ्या झाल्यात। आवळा कॅन्डी सारखा, तर कॅन्डी सारखा ह्याला चांगला असा शेप आलेला आहे। तर हे आपले सगळे व्यवस्थित आपले कॅन्डीच्या आकाराप्रमाणे हे आपले तयार झालेले आहेत। आता आपण याची तयारी करून घेऊया। आता इथे बघा, आपण अर्धा किलो आवळे घेतले होते, तर त्याच्या प्रमाणामध्ये आपण अर्धा किलो साखर घेणार आहे। म्हणजे जेवढे आवळे तेवढीच साखर आपल्याला घ्यायची आहे। जर तुम्हाला भरपूर प्रमाणात करायचं असेल, तुम्हाला 1 किलो करायचे, 2 किलो करून ठेवायचे आहेत, तर तुम्ही त्याप्रमाणे घ्या। 1 किलो आवळे घेतले तर तुम्ही 1 किलो साखर घ्या, कारण की आवळे हे भरपूर तुरट असतात, तर तेवढी साखर त्याला लागतेच। आता हे बघा, मी कशा प्रकारे करते ते तुम्ही बघा। आता इथे आपण पहिल्यांदा एक साखरेचा लेयर देणार आहोत। आता एक साखरेचा लेयर देऊन झाल्यानंतर एक आता आपल्याला आवळ्याचा लेयर द्यायचा आहे। परत साखरेचा लेयर द्यायचा आहे। परत आवळ्याचा लेयर द्यायचा आहे। असं करत राहायचंय रिपीट। आवळ्याचा लेयर
हे बघा, हे असे आपले सगळे लेअर देऊन झालेले आहेत. हे असं आता आपल्याला हे आवळे जे आहेत साखरेमध्ये असे मुरवत ठेवायचे आहेत. फक्त आपल्याला दोनच आवळा कॅन्डीसाठी फक्त आपल्याला दोन इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, आवळा आणि साखर, बस एवढंच. आता हे जे आहे आता आपण आज बनवलेलं आहे, तर याला आपल्याला 3 दिवसासाठी तरी हे असंच ठेवायचं आहे. म्हणजे आता आज आपण रात्री 9 वाजता मी हे बनवलेलं आहे, तर उद्या रात्री 9 वाजता मी परत एकदा ह्याला चेक करणार आणि थोडंसं मिक्स करणार हे, म्हणजे तोपर्यंत साखरेला चांगलं पाणी सुटलेलं असतं. त्याच्यानंतर परत झाकून ठेवणार आणि परत दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता परत चेक करणार, परत त्याला मी मिक्स करणार, परत झाकून ठेवणार. असं आपल्याला 3 दिवस करायचं आहे. आता हे बघा, आपण काल रात्री आपण हे आपलं आवळ्याचं जे मिश्रण आहे ते साखर आणि आवळ्याचं मिश्रण आपण एकत्र करून मुरत ठेवलं होतं. आता याला साखर पूर्ण वितळलेली आहे, पूर्ण पाणी सुटलेलं आहे आवळ्याला. मग ते आता व्यवस्थित ह्यात मुरत जाईल. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण असंच झाकून ठेवूया. आता डे 2 आलेला आहे. आता आपण परत याला असं मिक्स करणार आहोत व्यवस्थित. हे बघा, पूर्ण साखर अशी वितळलेली आहे आणि हे सगळं साखरेचं पाणी जे आहे ते आवळ्यामध्ये मुरतं आणि आवळ्याचा तुरटपणा कमी होतं आणि असं छान असं आवळा कॅन्डीचा छान टेस्ट येते. आता हे पण आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून ठेवूया आणि झाकून ठेवूया. आता डे 3 आलेला आहे. आता आजही आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे आपण मिक्स करतो सारखं, कारण की आपल्याला हे जर आपण एकदम तसंच ठेवलं तर याला वरती बुरशी येऊ शकते, म्हणून मिक्स करायचं असतं. तर चौथ्या दिवशी सकाळी आपण हे जे मिश्रण आहे सगळं एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचंय. खाली एखादं भांडं ठेवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये सगळा हा ज्यूस पडेल आणि हे सगळं गाळून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनिटं हे तसंच ठेवायचं, म्हणजे सगळं हे मिश्रण खाली पडेल, लिक्विड जे आहे ते खाली पडेल आणि आवळे हे वरती राहतील हे सगळे. आता हे जे खाली राहिलेलं लिक्विड आहे हे तुम्ही आवळा सरबत किंवा आवळा शॉट म्हणून हे वापरू शकता तुम्ही. आता हे आपण चांगले सुकवून घेणार आहोत. आता हे जे आवळ्याचं जे मिश्रण राहिलं होतं, लिक्विड जे राहिलं होतं, ते आपण बरणीमध्ये भरून ठेवूया. हे बरणीमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आणि तुम्हाला जेव्हा वाटेल याचं तुम्हाला सरबत वगैरे बनवायचं आहे, तर तुम्ही सरबत बनवून पण तुम्ही याला पिऊ शकता. हे सगळं बरणीमध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे बरेच दिवस टिकतं. आता हे बघा, आपलं सगळं हे भरून झालेलं आहे बरणीमध्ये. आपण आता हे बरणी बंद करून ठेवून देऊया आणि तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता. आवळे आपण आता सुकत टाकलेले आहेत. हे छान उन्हामध्ये 2 दिवस तरी चांगले सुकवायचे आहेत. 2 ते 3 दिवसामध्ये छान हे सुकून तयार होतात. हे बघा, आता हे दुसऱ्या दिवशी हे छान सुकलेले आहेत. हे असे व्यवस्थित सुकले ना, अगदी वर्षभर ही तुमची ही आवळा कॅन्डी राहते. हे बघा, ही अशा प्रकारे आपली आवळा कॅन्डी तयार झालेली आहे. मग अशाच छान छान रेसिपीसाठी सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.